ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 9. कृष्णाची अनुमती. धर्मराजांना आपले अंध काका धृतराष्ट्र आणि काकू गांधारीच्या निघून जाण्याचं दुःख होतंच. अजून एक दुःख त्यांच्या मनात सलत होतं. राजधानीमध्ये ते जिथे कुठे जात होते तिथे त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा दुराचार, असत्य, हिंसा आणि अन्यायाचं दर्शन होत होतं. कोणती ना कोणती वाईट गोष्ट त्यांच्या दृष्टोत्पत्तीला पडत होती आणि त्यामुळे त्यांचं मन अधिक असंतुलित होतं. त्यांना सर्वत्र अपशकुन दिसत होते. अशा प्रकारे व्यक्त न करता येणाऱ्या मानसिक दुःखामुळे त्यांचं मुख निस्तेज झालं होतं. सदैव प्रसन्न राहणाऱ्या त्यांच्या मुखावर चिंता, धास्ती आणि दुःखाची छाया पसरलेली दिसत होती. त्यांना अशा प्रकारे चिंतित पाहून त्यांचे बंधू भीम, नकुल आणि सहदेवही मनातून दुःखी झाले. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या दुःखाचं कारण जाणून घेण्यासाठी आतुरता व्यक्त केली. तिन्ही बंधूंनी हात जोडून आपले ज्येष्ठ बंधू धर्मराज यांना विनम्रतेने म्हटलं, स्वामी, आम्ही आपल्याला दिनप्रतिदिन उदास होताना पाहतोय. समजत नाही आपल्याला कोणत्या व्याधीने ग्रासला आहे किंवा कोणता आंतरिक खेद आहे, ज्यामुळे आपण क्षणप्रतिक्षण या अनाकलनीय दुःखामध्ये खोलवर बुडून जात आहात. आपण एवढे दुर्बल झाला आहात की दृढतेने उभेही राहू शकत नाही. काहीतरी समस्या अवश्य आहे की ज्यामुळे आपण गहिऱ्या दुःखामध्ये बुडत आहात. कृपा करून आम्हाला हे सांगा की त्या गोपनीय दुःखाचं कारण आम्ही तर नाही. जर असं असेल तर आम्हाला आमचे दोष सांगा. आम्ही आमचं जीवन समर्पित करूनही ते दोष दूर करू की जेणेकरून आमच्याकडून पुन्हा असा अपराध होणार नाही. आणि जर कोणते अन्य कारण आपल्यासाठी दुःखदायक होत असेल तर तेही सांगा. आम्ही आमचं सर्वस्व देऊन तुमचं दुःख दूर करू आणि तुम्हाला तुमची प्रसन्नता पुन्हा प्राप्त होऊ शकेल असा प्रयास करू. आमच्यासारखे बलशाली, आज्ञाधारक आणि जगप्रसिद्ध बंधू असताना आपण दुःखात राहावं हे संभवत नाही. हे उचितही नाही. आम्ही असताना आपल्याला दुःख झेलावं लागणं हे ठीक नाही. सर्व बंधूंनी प्रार्थना केली, हे बंधू, आपण आम्हाला केवळ आज्ञा द्या आणि मग बघा आम्ही आपल्या आज्ञेचं पालन कशा प्रकारे करतो ते. धर्मराजाने निश्वास टाकत बंधूंच्या निवेदनाला उत्तर दिलं, बंधूंनो, मी तुम्हाला काय सांगू. मी आपल्या चहूबाजूला अनिष्टसूचक घटना घडताना पाहतो आहे. सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या घरापासून संतांच्या, ऋषीमुनींच्या आश्रमापर्यंत जिथे जिथे माझी नजर जाते तिथे मी केवळ अमंगल, अशुभसूचक गोष्टी पाहतो आहे. हे सर्वनाशाचे संकेत आहेत. हे सर्व पाहताना मी स्वतःलाच अनेक प्रश्न केले. आपल्या मनाला समजवण्याचाही खूप प्रयत्न केला की हे सर्व सत्य नाही, हा केवळ माझा मानसिक भ्रम आहे. माझ्या मनःपटलावरून त्या घटनांना दूर फेकून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला, पण त्यात मी सफल होऊ शकलो नाही. आपल्या भयावह शंकांपुढे हार मानणं मलासुद्धा रुचत नाही, पण आत्तापर्यंत मी त्यावर विजय प्राप्त करू शकलो नाही. त्या घटनांचं आणि मनोनिर्मित प्रसंगांचं पुन्हा स्मरण करणं अधिकच दुःखदायक आणि भयावह आहे. चारित्र्यहीन आणि धर्मबाह्य आचरण करताना मी लोकांना पाहतो आहे. हे केवळ माझ्याच लक्षात आलं असं नाही, तर या राज्यातील न्यायाधीशांकडे अधर्मी, अन्यायकारक, बेकायदेशीर कृत्यांविषयी याचिका दाखल केल्या जात आहेत, ज्यामुळे माझ्या मानसिक शांतीवर आघात झाला आहे. काल संध्याकाळी जेव्हा मी भ्रमण करून परत येत होतो तेव्हा मी अत्यंत वाईट घटना पाहिल्या. एक गाय आपल्या नुकत्याच जन्म दिलेल्या वासराला दूध पाजत नव्हती. शिवाय ती प्रेमाने त्याचं अंगही चाटत नव्हती. हे तर प्राकृतिक नियमांच्या अगदी विरुद्ध आहे. काही स्त्रिया लाज लज्जा न बाळगता इकडे तिकडे फिरत होत्या आणि मोठ्याने आरडाओरडा करत होत्या. परंतु मी विचार केला की काही कारणाने त्या असं करत असतील आणि मला पाहून त्या आपापल्या घरी परत जातील. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी मला पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि त्या तिथनं गेल्या नाहीत. स्त्रियांमध्ये निर्लज्जता हे सुद्धा प्रकृतीच्या विरुद्धच आहे. लज्जा ही स्त्रियांची जन्मसिद्ध प्राप्ती आहे.
ती दृश्य अधिक पाहण्याची माझ्यात शक्ती नव्हती, म्हणून मी स्वतःच तिथनं दूर गेलो. काल राजभवनाच्या जवळ मी एका ब्राह्मणाला दूध दही विकताना पाहिलं. अरे रे, ब्राह्मणाने व्यापार करण्यास प्रारंभ केला. लोक आपल्या घरातनं बाहेर पडतेवेळी आपल्या घराची दारं बंद करताना आणि कुलप लावताना पाहिलं. किती आश्चर्याची गोष्ट आहे. दरवाजे उघडता येऊ नयेत म्हणून आता लोक आपल्या घराला कुलप लावायला लागले. याचं तात्पर्य असं की त्यावेळी ही एक अनोखी घटना होती, कारण त्या काळात चोर दरोडेखोरांचे अजिबात भय नव्हतं. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, हे सर्व पाहून माझी मती गुंग झाली. या सर्व गोष्टी पाहून माझं मन अत्यंत प्रक्षुब्ध झालं. पण माझ्या मनाला सांत्वना देण्यासाठी मी संध्या हवनाचं नित्यकर्म केलं. पण तुम्हाला माहिती आहे काय झालं? सगळं किती विचित्र आहे. जेव्हा मी हवनासाठी अग्नीला आवाहन करू लागलो तेव्हा अनेकदा प्रयत्न करूनही अग्नी प्रज्वलित झाला नाही. मला असं वाटलं की काहीतरी अमंगल घडणार आहे. हे सर्व अपशकुन आहेत, तर त्यांचा परिणामही दुःखद होईल असा विचार माझ्या मनात आला. या सर्वांचा सामना करण्यासाठी मी दुर्बल आहे असं मला वाटतं. माझा विश्वास आहे की एकतर कलियुग आरंभ झालं असेल वा लवकरच त्याचा आरंभ होणार असेल. आता अधिक काय सांगू. एक पत्नी आपल्या पतीबरोबर भांडण करून न्यायालयामध्ये पोचली. तिथे पोचल्यावर ती ह्या गोष्टीवर अडून राहिली होती की तिला तिच्या पतीपासून मुक्त करून तिच्या पित्याच्या घरी राहण्याची अनुमती द्यावी. तिने आपल्या पतीला सोडून पित्याच्या घरी राहण्याची अनुमती देणं मला कसं शक्य होणार. कालच अशा प्रकारची याचिका न्यायालयामध्ये माझ्यासमोर आली. आता तुम्ही सांगा, या घटना कशा विसरता येतील. अशा प्रकारच्या घटनांची गणती करण्याचा काय लाभ. दुसऱ्यांचं सोडा, आपल्याच घरामध्ये काय चाललं आहे ते पहा. काल राजकीय अश्वशाळेतील अश्व रुदन करत होते. का तुम्ही लोकांनी ऐकलं नाही का? त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. तेव्हा मोत्तद्दारांनी येऊन सहदेवाला सूचित केलं. सहदेव तिथे गेला आणि त्याने अश्वांचं दुःख जाणण्याचा प्रयास केला, पण तो त्यांचं दुःख आणि रुदनाचं कारण जाणू शकला नाही. सहदेवाला अत्यंत आश्चर्य आणि भय वाटलं. हे सर्व काही कशाच्या तरी समूळ नाशाची सूचना देत आहे, कोणत्या तरी महान आपत्तीचे संकेत देत आहे. असं म्हणून धर्मराज आपल्या हातांवर मस्तक टेकवून विचारमग्न झाले. धर्मराजाच्या गोष्टी ऐकून भीम निराश झाले नाहीत. त्यांनी हसून महाराज धर्मराजांकडे पाहिलं आणि म्हणाले, महाराज, आपण जे काही सांगितलं ते ठीक आहे. अशा घटना घडत असतील तर मी त्यांचा अस्वीकार करत नाही. पण हे कसं सिद्ध होतं की हे जे काही होत आहे त्याचा परिणाम समूळ नाश आहे. आपण हिंमत का हारायची. त्या गोष्टींना इतकं अधिक महत्त्व देणं कितपत उचित आहे. या सर्व अशोभनीय घटना प्रशासनिक सुधारणाद्वारा ठीक केल्या जाऊ शकतात. काही नियमाद्वारे या वाईट गोष्टींना आळा घातला जाऊ शकतो. मोठं आश्चर्य आहे की आपण या छोट्या छोट्या घटनांमुळे इतके उद्विग्न झाला आहात. या तर आमच्याद्वारे ठीक केल्या जाऊ शकतात. आपल्या मनात अन्य कोणत्या महान युद्धाची कल्पना आहे का ज्याने आपल्याला भय वाटतं. का आपण होऊन गेलेल्या युद्धाच्या भयंकर परिणामांनी भयभीत होऊन होणाऱ्या युद्धाच्या कल्पनेने चिंतित आहात. पण हे घडणं अशक्य आहे, कारण आपले समस्त शत्रुगण, त्यांचे सहयोगी, कुटुंबियांसहित नष्ट झालेत. आता आपण केवळ 5 जण शेष आहोत आणि आपल्याला आपल्यामध्येच मित्र आणि शत्रू शोधायला हवेत. आपल्यामध्ये स्वप्नातही शत्रुत्व येणार नाही. असं असताना महाराज आपण का चिंतित आहात. आपल्या या छोट्या छोट्या गोष्टी जर लोकांनी ऐकल्या तर ते आपल्याला हसतील की एवढे महान महाराज आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी चिंतित होतात. भीमाने आपल्या उजव्या हातातील विशाल गदा डाव्या हातात घेतली आणि थट्टेने हसू लागला. महाराज युधिष्ठिर भीमाला उत्तर देत म्हणाले, या प्रकरणांमध्ये बुद्धिमत्तेचं जे प्रमाण तू दिलं आहेस, जे विवेकपूर्ण निर्णय तू घेतले आहेस, जवळजवळ त्याच प्रकारे मीही विचार केला होता. मला या गोष्टीचं भय नाही की कोणी शत्रू आपल्यावर आक्रमण करेल. जे एका बाणात त्रिलोक नष्ट करू शकत होते अशा विश्वविख्यात भीष्म, द्रोण इत्यादी समस्त कौरव पक्षातील लोकांना आपण धूळ नाही का चारली. शत्रू आपल्याला काय करू शकतो. आपण जे दुर्भाग्याचे दिवस पाहिले आहेत
त्याहून अधिक काय होऊ शकतं? आपण सर्वजण दुःखाच्या दिवसांमध्येही एवढे एकाकार होऊन राहिलो होतो. त्यामुळे आपल्या आपापसात मतभेद होण्याची गोष्ट तर असंभव आहे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याबरोबर झालेल्या घटनांमुळे मी व्यक्तिशः प्रक्षुब्ध झालो आहे. माझ्याबरोबर व्यक्तिगत रूपाने होणाऱ्या कोणत्याही गोष्टीने मी भयभीत होणार नाही. जर माझ्या बाबतीत काही दुर्घटना घडली तर त्यामुळे मी कधीही प्रक्षुब्ध होणार नाही. हे शरीर पाण्याच्या बुडबुड्या समान आहे. हे सार्वभौमिक सत्य आहे. पंचतत्वांनी निर्माण झालेलं हे शरीर आपलं हे स्वरूप सोडून एक दिवस पुन्हा पंचतत्वामध्ये विलीन होईल, या दृष्टीने मी जराही चिंतित नाही. मी केवळ एकाच गोष्टीसाठी चिंतित आहे. मी तुम्हाला विनासंकोच ते सांगतो. अर्जुनाला द्वारकेला जाऊन आज जवळजवळ 7 महिने होत आले. आजपर्यंत ना आपल्याला त्याच्या ख्यालीखुशालीविषयी काही सूचना मिळाली, ना द्वारकाधीशांचा काही समाचार मिळाला. अर्जुन तिथे पोचल्याचा समाचारही कृष्णाने दिला नाही. अजून एक गोष्ट आहे की अर्जुनाच्या द्वारकेला सुरक्षित पोचण्याविषयी मी जराही चिंतित नाही. मला हे माहीत आहे की जगातील सर्वात शक्तिशाली शत्रूही त्याच्यासमोर उभा राहू शकत नाही. आणि समजा थोड्या वेळासाठी जर मी हे मानलं की त्याच्याबरोबर एखादी अघटित घटना घडली आहे, तर मग श्रीकृष्णाने कमीत कमी मला काही संदेश निश्चित पाठवला असता आणि म्हणून अर्जुनाच्या विषयात कोणत्याही प्रकारची चिंता करणं निरर्थक आहे. जर माझी दुःखपूर्ण आशंका खरी ठरली तर स्वामींविना पृथ्वीचं राज्य मी करू शकणार नाही. आम्हा 5 पांडवांसाठी श्रीकृष्ण पंचप्राणासारखे आहेत. त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आहोत, जीवित आहोत. जर त्यांनी प्रयाण केलं तर ही 5ही शरीरं प्राणहीन शवासमान होतील. जर स्वामी या धर्तीवर असते तर अशा प्रकारचे वाईट विचार अपशकून होऊच शकले नसते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे हे दुर्विघ्न आपलं डोकं वर काढत आहे. आता याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. असं घडलं आहे असं माझं अंतर्मन मला सांगतंय आणि कोणीतरी येऊन ही गोष्ट आपल्याला सांगणार आहे. महाराज धर्मराज जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी करत होते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व बंधूंची मनं दुःखाने कातर झाली. त्यांच्यातील साहस गळून पडलं. सर्वप्रथम भीमाने स्वतःला सावरून काही बोलण्याचा प्रयास केला. महाराजांच्या शब्दांनी झालेल्या वेदनामुळे तिथे निर्माण झालेलं दुःखी वातावरण बदलण्याचा प्रयास करत भीमाने म्हटलं, महाराज, अर्जुनाला जाऊन बरेच दिवस झाले आहेत. त्याच्याकडून कोणताही संदेश नाही आणि तो परतही आलेला नाही. त्यामुळे आपली जी कल्पना आहे ती उचित नाही. केवळ संदेश मिळाला नाही म्हणून असा विचार करणं सुसंगत नाही. या मौनाचं वेगळं कारण असू शकतं किंवा स्वतः श्रीकृष्णांना आपल्याला हे सूचित करणं आवश्यक वाटलं नसेल. जोपर्यंत आपल्याला या विषयाची काही माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण प्रतीक्षा केली पाहिजे. अशा प्रकारे दुर्बल मनाच्या मानवासारखं क्षुल्लक चिंतांनी ग्रस्त होणं उचित नाही. जर आपल्याला काही माहिती नाही तर आपण कल्पनेला सत्याचा पोशाख का घालता आहात? मी अशा प्रकारे बोलण्याचं साहस करू शकतोय कारण कोणत्याही प्रकारची दुर्बलता अशा भयंकर कल्पनांना जन्म द्यायला कारणीभूत होऊ शकते. महाराज युधिष्ठिर या गोष्टीला मानायला तरीही तयार नव्हते. ते म्हणाले, तुम्ही काहीही म्हणा, कोणतेही तर्क मांडून आपली गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयास करा, परंतु माझं अंतर्मन हे तथ्य असत्य मानायला तयार नाही. मी जे म्हटलं त्यालाच मी मानावं असं माझं मन मला सांगतंय. अरे, जर असं नसतं तर मला सांगा, माझ्या मनात असा विचार कधी येऊ शकला असता का? माझा डावा खांदा फडफडून अपशकुनाची सूचना देत आहे. मला असं वाटतं की मी जे काही म्हणतो आहे ते घडलेलं आहे. तुम्ही हे जाणता की जर पुरुषाचा डावा खांदा किंवा स्त्रीचा उजवा खांदा फडफडत असेल तर काहीतरी अमंगल होतं. केवळ माझा डावा खांदाच नाही तर माझं मन, मस्तिष्क आणि हृदय व्याकुळ झालं आहे आणि थरथर कापत आहे. माझा विवेक माझी साथ सोडत आहे. माझी दृष्टी अंधुक होत चालली आहे. लवकरच मी माझी दृष्टी गमावणार आहे. असं वाटतंय की जग अनाथ झालं आहे. जगाचा नाथ त्यांना सोडून निघून गेला आहे. मला ऐकूही कमी येत आहे. भीम, माझ्या श्रवणशक्तीला काय होत आहे? माझे पाय विनाकारण थरथरत आहेत आणि त्यांची दुर्बलता दर्शवत आहेत. माझी गात्र शिथिल होत चालली आहेत.
असं वाटतंय की माझ्या जीवनशक्तीचा लोप झाला आहे. याहून अधिक कोणता पुरावा तुम्हाला हवाय? जो मिळाल्यावर स्वामी आपल्याला सोडून गेले यावर तुम्हीही विश्वास ठेवाल. विश्वास ठेवा बंधूंनो, विश्वास ठेवा. जरी तुम्ही विश्वास नाही ठेवलात तरी जे सत्य आहे ते बदलणार नाही. आपल्या पायाखालची पृथ्वीही कापते आहे. तुम्हाला पृथ्वीचं हृदयक्रंदन ऐकू येत नाही का? अरे, तळी, तलाव, नद्या यांचं जलही लाटाद्वारे आपलं रुदन व्यक्त करत आहेत. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी सर्वजण नाना प्रकाराने क्रंदन करत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वामींना गमावलं आहे. त्यांचा मालक त्यांच्यापासून दूर गेला आहे. श्रीकृष्णाने प्रयाण केलं आहे. अजून किती उदाहरणं आणि पुरावे तुम्हाला हवे आहेत? आपल्याच राज्यातील काही भागांमधून अशी सूचना मिळाली होती की आकाशातून शीतल जलाऐवजी रक्ताचा पाऊस पडला. दूताद्वारे या भयानक घटनेची सूचनाही मला मिळाली आहे. महाराज युधिष्ठिरांचं कथन ऐकून नकुल आणि सहदेवाच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. दुःखाने त्यांची मनं भरून आली. महाराजांच्या समोर उभं राहणंही त्यांना शक्य होत नव्हतं. त्यांचे पाय थरथर कापत होते. अखेर ते जमिनीवर बसले. जय साईराम.